नमस्कार. व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1 किलो चकलीची खमंग अशी भाजणी बनवून दाखवणार आहे. एवढ्या साहित्यामध्ये बरोबर 1 किलो चकली भाजणीचं पीठ तयार होतं. या भाजणीमध्ये मी एक पदार्थ एक्स्ट्रा घातलेला आहे, त्यामुळे आपली चकली अगदी उकड न काढता सुद्धा एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते. शिवाय तेलही जास्त पीत नाही. भाजणीचं प्रमाण मी तुम्हाला वाटी आणि वजनी दोन्ही पण दिलेलं आहे. सुरुवातीला वाटीचे प्रमाण पाहूयात. 2 वाट्या इथे मी तांदूळ घेतलेला आहे. एका वाटीमध्ये वाडा कोलम हा तांदूळ घेतलाय. कोलम तांदळामध्ये बरेच प्रकार आहेत, तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. दुसऱ्या वाटीमध्ये इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. साहित्य मोजण्याकरता कुठल्याही एकाच वाटीचा वापर करा, जेणेकरून हे प्रमाण अगदी योग्य येईल. तर आता इथे मी दुसऱ्या वाटीमध्ये बघा 1 वाटीभर एवढं फुटाणे घेतलेलं आहे. अर्धी वाटी चण्याची डाळ घ्यायची, पाव वाटी एवढं मूग डाळ घ्यायची, पाव वाटी उडीद डाळ, पाव वाटी पोहे, पाव वाटी धणे घेतलेत, पाव वाटी इथे साबुदाणा घेतलाय, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा एवढं काळी मिरी घेतलेली आहे. लगेचच तुम्हाला मी वजनी प्रमाण देखील दाखवते. आता या वजन काट्यावरती काचेचं बाउल ठेवून त्याचं जे वजन आहे ते मायनस केलेलं आहे. आता सुरुवातीला 1 तांदूळ यावरती घालून घेऊयात. बघा 250 ग्रॅम एवढा आहे एका वाटीतला तांदूळ. तर दुसऱ्या वाटीतला तांदूळ घातल्यानंतर 500 ग्रॅम एवढा हा दोन्ही मिळून तांदूळ होतो. म्हणजेच अर्धा किलो एवढं तांदूळ घेतलेलं आहे. आता ह्या ज्या वाट्या घेतलेल्या आहेत या सर्व एकाच मापाच्या आहेत. तर आता वजन करताना एका वाटीचं माप मी हे मायनस करून घेते. बघा वाटी वजन काट्यावरती ठेवल्यानंतर 78 एवढं याचं वजन होतं, ते मी मायनस करून घेतले. आता फुटाण्याचं वजन पहा. आपल्याला इथे फुटाण्याचं वजन 130 ग्रॅम घ्यायचं आहे. तर थोडंसं मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे, कारण दळल्यानंतर चक्कीमध्ये थोडंसं पीठ राहतं. आता हे चण्याची डाळ आपल्याला 100 ग्रॅम एवढी घ्यायची आहे. ही देखील थोडीशी एक्स्ट्रा घेतलेली आहे. मूग डाळ देखील आपल्याला 50 ग्रॅम घ्यायची आहे. यानंतर आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे, तर ही पण आपण 30 ग्रॅम घेतलेली आहे, थोडीशी एक्स्ट्रा घेतलेली आहे. त्यानंतर इथे पोहे घ्यायचे, हे देखील 30 ग्रॅम घ्यायचे. धणे देखील आपल्याला 20 ग्रॅम घ्यायचे आणि साबुदाणा देखील आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचा आहे. उरलेलं साहित्य आपल्याला या छोट्या वाटीने मोजणार आहे, त्यामुळे या वाटीचं माप देखील मी मायनस करून घेतलं आहे. सुरुवातीला जिरे मोजून घेऊया. साधारण 10 ग्रॅम एवढे जिरे घ्यायचे. त्यानंतर बडीशेप मोजायची, 5 ग्रॅम एवढी बडीशेप वजनाने हलकी असते. त्यानंतर आपल्याला 4 ग्रॅम एवढं काळी मिरी घ्यायची आहे. वजनी आणि वाटीचं दोन्हीही प्रमाण तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे. आता या बाउलमध्ये आपण वजन करताना कोलम आणि इंद्रायणी दोन्ही तांदूळ काढून घेतलेले आहे. दुसऱ्या बाउलमध्ये उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि मूग डाळ घालून घ्यायचे. आपल्याला या डाळी आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, त्यामुळे ते एकत्र केलेले आहे. यानंतर तिसऱ्या वाटीमध्ये आपल्याला धणे, पोहे, काळी मिरी, बडीशेप, जिरे आणि फुटाणे घालून घ्यायचे आहेत. तर या वाटीसोबतच आपल्याला हे साबुदाणे देखील वेगळे ठेवायचे आहेत. आता आपल्याला सुरुवातीला मिक्स केलेल्या डाळी धुवून घ्यायच्या. त्याकरता बघा एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलं आहे. या डाळी आपल्याला जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही किंवा भिजवायच्या देखील नाही. लगेचच स्वच्छ धुवून या आपल्याला गाळणीवरती गाळून घ्यायच्यात. यातील पाणी हे बाजूला काढून टाकायचे. जास्त वेळ डाळी आपल्याला पाण्यात ठेवायच्या नाहीत. किंवा मग तुम्हाला डाळी धुवायच्या नसतील तर तुम्ही कॉटनच्या स्वच्छ कपड्याने डाळी पुसून देखील घेऊ शकता. परंतु इथे मी डाळ आणि तांदूळ दोन्हीही स्वच्छ धुवून घेणार आहे. तर बघा यातील पाणी आता पूर्ण गाळून घेतलेलं आहे. दुकानामध्ये तांदूळ आणि डाळ टिकवण्याकरता याला पावडर लावली जाते, म्हणून हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. तर बघा आता यानंतर आपल्याला तांदूळ देखील स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ देखील आपल्याला जास्त वेळ पाण्यात ठेवायचा नाही. अगदीच अर्धा मिनिटातच आपल्याला हे पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचं आहे. यातील पाणी वेगळं करून हे देखील तांदूळ मी चाळणीवरती गाळून घेतलेले आहे. आता लगेचच हे आपल्याला सुकायला घालायचे आहे. तर इथे मी कॉटनचं एक बेडशीट आथरलेलं आहे, त्यावरती हे दोन्हीही साहित्य घालून छान असं पातळ पसरवून घ्यायचं. इथे एक टिप्स लक्षात ठेवा, दोन्ही साहित्य आपल्याला उन्हामध्ये अजिबात वाळवत घालायचे नाहीत. सावलीमध्येच म्हणजेच घरामध्येच आपल्याला फॅनखाली हे 2 तास सुकून घ्यायचे आहेत. बघा दोन्ही साहित्य 2 तास एवढे फॅनखाली मी सुकून घेतले. अजिबातही कडक वाळवायचे नाहीत, कारण आपल्याला हे साहित्य भाजूनच घ्यायचे आहे. भाजणी काढण्याकरता इथे मी मोठ्या आकाराची परात घेतली, त्यावरती एक कॉटनचा कपडा आथरलेला आहे. हे कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगतेच.
आता सुरुवातीला आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे. त्याकरता एक मोठ्या आकाराची कढई गॅसवरती ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये सर्व तांदूळ घालून घ्यायचा. हा तांदूळ आपण धुण्यापूर्वी एकत्र केलेला होता. मध्यम किंवा लो गॅसच्या फ्लेमवरती एकसारखं हलवत हलवत हा तांदूळ आपल्याला थोडासा कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लक्षात असू द्या, एकदम जास्त डार्क रंग किंवा मग रंग बदलेपर्यंत हा तांदूळ आपल्याला भाजायचा नाही. आता भाजलेला हा तांदूळ या परातीवरती जे कॉटनचा कपडा आथरला आहे त्यावरती काढून घेऊयात. यानंतर आता कढईमध्ये मिक्स केलेल्या डाळी भाजायच्यात. डाळी भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी करायची. डाळी ह्या अगदी पटकन भाजतात. डाळी भाजल्यानंतर त्याचा खमंग वास सुटतो आणि सुरुवातीला डाळी पिवळसर असतात. भाजल्यानंतर थोडासा रंग पांढरट होतो. डाळींना डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या नाही. तर भाजलेली डाळ देखील या परातीमध्येच काढून घेऊया. यानंतर आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा देखील आपल्याला 1.5 ते 2 मिनिट हलकासा कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजलेला काढून घेऊयात. त्यानंतर आपण हे फुटाणे आणि बाकीचं साहित्य एकत्र केले, हे देखील आपल्याला साधारण 1.5 ते 2 मिनिटच भाजून घ्यायचं आहे. फुटाणे तर पहिलेच भाजलेले असतात, परंतु कधी कधी दुकानामध्ये हे नरम पडतात, म्हणून हे आपल्याला या साहित्यांमध्ये घालून 1.5 ते 2 मिनिटच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता सर्व साहित्य आपलं भाजून घेतलंय आणि सर्व साहित्य परातीमध्ये काढून घेतलंय. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता परातीमध्ये हा कॉटनचा कपडा का आथरला हे तुम्हाला मी सांगते. जर हे साहित्य डायरेक्ट भाजून परातीमध्ये काढलं तर त्याला घाम येतो आणि साहित्य देखील ओलं होतं. त्यामुळे आपली चकली नरम पडते. म्हणून आपल्याला कॉटनचा कपडा आथरायचा आहे आणि यावरती साहित्य घालायचे आहे, म्हणजे याची वाफ बनत नाही. वाफ कॉटनच्या कपड्यातून निघून जाते. तर सर्व भाजणी एकत्र करून थंड झाल्यानंतर ती आपल्याला चक्कीमधून दळून आणायची आहे. तर या पिठापासून चकली कशी बनवायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, अशी चकली आपली बनणार आहे. अजिबातही तेलकट नाही आणि शिवाय एवढी कुरकुरीत बनते, खूप छान होते. नक्की पुढचा व्हिडिओ तुम्ही पहा. शिवाय ही चकली मी उकड न काढताच बनवलेली आहे. अगदी कोणीही बनवू शकेल एवढी सोप्या पद्धतीने ही चकली बनवून दाखवलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.